अस्सलामु अलैकुम. आपण सर्वांवर अल्लाहतर्फे ईश्वरातर्फे शांती नांदो. आजचा हा जो कार्यक्रम घेण्यात आला याच्या माध्यमातून असा हा प्रयत्न आहे की आम्ही नेहमीच जे कार्य आम्ही घेतलेलं आहे की सर्व मानवतेला जोडण्याचं कार्य, मानवाला जोडण्याचं कार्य आणि त्याचबरोबर मानवानं या जगामध्ये माणूस म्हणून कसं राहावं त्यासाठी ज्या काही व्हॅल्यूज आहेत, जे काही मॉरल्स आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचवणं हे जे कार्य, ही जी मोहीम आहे त्या मोहिमेचाच आजचा हा एक भाग है. इतना अपन उपस्थित आहात. बहुत सारी बातें आपने सुन लिए तो कोई बहुत लंबी बात नहीं करूँगा. मुल्ला नसरुद्दीन साहब का एक वाक़या याद आ रहा है कि ऐसा हुआ कि प्रोग्राम बहुत लंबा चला, एक के बाद एक मुखर्रिर आ रहे, तकरीर कर रहे, सारी चीज़ें हो रही, बाजू में खाना लग रहा था, खाने की खुशबू भी आ रही थी. तो ऐसा हुआ कि अभी लग रहा है कि कोई तकरीर ख़त्म नहीं होती, जोश में अब मुखर्रिर आता, आप देख रहे चिट्ठियाँ दीवार भी बैठता नहीं. तो ज़रा लोग सब इसमें थे. तो मुल्ला नसरुद्दीन खड़े रहे ऑडियंस में से और उन्होंने कहा कि आप इतने बड़े बड़े लोग और इतनी बड़े बड़े लोगों की स्टोरी सुना रहे पूरे हिस्ट्री के, तो मैं ये पूछना चाहता हूँ उनको भूख वूख लगती थी क्या नहीं बोले. तो मुझे इस बात का ख्याल है कि आपको भूख लगी है, वक्त भी हो चुका है. बहुत लंबी बात आपके सामने नहीं रखूँगा, मुख्तसरन कुछ बातें आपके सामने अर्ज करता हूँ. हा जो कार्यक्रम घेण्यात आला याच्यामागं जी सर्वात महत्त्वाचं जे संघटन जे आहे SIO, तर या संघटनेच्या माध्यमातून सर आमचा असा प्रयत्न आहे की आमचे जो यूथ आहे, आमचा जो तरुण वर्ग आहे त्याला आपण कुठंतरी सकारात्मक दृष्टिकोनातून जोड़ण्याचं कार्य करावं. त्यांच्यामध्ये लोग अपने नफरत फैलाने का काम करें, लेकिन हम उनके अंदर प्रेम की जो भावना है और उसके साथ ही समाज के प्रति जो जवाबदारी है यूथ के ऊपर, तो उसके लिए ये पूरा काम करते हैं. तो हम देख रहे हैं कि हमारे ये जो आप देख रहे हैं सब यूथ जो बैठा हुआ है, ये तो बहुत सब कम लोग हैं, बहुत सारे बच्चे जो काम करते हैं. तो उसकी कोशिश असल में हमारी इस बात की होती है कि एक बहुत पॉजिटिव और एक कंस्ट्रक्टिव दिशा के अंदर अपने यूथ को हम डायरेक्शन दें. और उसके लिए जो अलग अलग चीज़ें होती हैं उसमें कहीं ना कहीं धर्म, हमारे जो वैल्यूज़ हैं जिसको हम मॉरल्स कहते हैं, अखलाकियात कहते हैं, उनकी रिस्पॉन्सिबिलिटीज़ को याद दिलाना, इस दुनिया में तुमको क्या काम करना है, इसके बदले में तुमको क्या मिलेगा, इस तरह की सारी चीज़ें होती हैं. उसके ज़रिए से हम कोशिश करते हैं कि लोग आएँ और जो अच्छे बच्चे आते हैं उनको संघटित करके एक संघटित प्रयत्न या माध्यमातून करण्यात येतात. आणि त्याचाच हा भाग होता की आम्हाला एक यश मिळालं. डॉक्टर उमर यहाँ पर मौजूद है. उमर साहब खड़े रहिए. डॉक्टर उमर, ये वो बच्चा है, ये मेरे पास में आया. त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे, आम्ही प्रयत्न केला होता, सकाळची आमची अगोदर बोलणी झाली. त्यांनी सांगितलं संजय वरकड साहेब इथं नाहीत, संजय वरकड साहेबांना आपण विशेष करून या आठवण त्यांची केली पाहिजे, कारण की याच्या मागं सर्वात महत्त्वाचं जो योगदान आहे तो संजय वरकड साहेबांचं आहे. संजय वरकड साहेब त्यावेळी संपादक होते सकाळचे, आणि त्यांच्यासमोर जेव्हा हा कन्सेप्ट आला तेव्हा त्यांनी सांगितलं की हा चांगला कन्सेप्ट आहे आणि हा आमचा जो बोर्ड्स आहे त्याच्यामध्ये देखील हे विचार त्यांनी हे देखील सांगितलं की शरद पवारांसोबत आमची जेव्हा बोलणी झाली तेव्हा त्यांच्यामध्ये कुठंतरी हा विचार आहे की आपण पैगंबर मोहम्मद साहेबांची शिकवण आणि इस्लामच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. कारण की जेव्हा आपण सेक्युलरिझम म्हणतोय तो सेक्युलरिझम जिवंतच राहणार नाही जर या व्हॅल्यूज आपण पोहोचल्या नाही. नौशाद साहेबांनी सांगितलं की आज मुसलमान सेंटर पे आहे ना, तर त्यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते काय त्या विविध विषयावर ते व्हॅल्यूज, त्यांच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि त्यासाठी त्यांनी एका सेकंदामध्ये होकार दिला. आम्ही प्रयत्न करत असतानाच हे SIOची मंडळी आली, बच्चा ये उमर मेरे पास में आए, और भी लोग आए, आणि त्याच्यानंतर असा हा जो प्रयत्न झाला त्याच्या 2-3 मीटिंग्स झाल्या आणि त्याचा हा रिझल्ट आहे की फार चांगल्या प्रकारे नौशाद साहेबांनी आपण पहा किती चांगले विविध विषय त्यांनी हाताळले आणि संपूर्ण महाराष्ट्र में यह संदेश गेला. कितने लाख लोगों तक गया था, कुछ बात आई थी, कितने लाख लोगों तक हमारा पहुंचा था? ये 27 लाख कुछ ऐसा बताए थे कि 37 लाख के करीब आए थे उसमें. तो त्यांनी इथं नमाज, अजान काय ह्याच्याबद्दल माहिती देत असतानाच मुस्लिम स्त्री है ना, त्याचबरोबर त्या कर्तबगार महिला ज्या आहेत त्यांच्याबद्दल सांगितलं. त्याचबरोबर मानवतेसाठी मुस्लिमांचं योगदान, इस्लामची जी आर्थिक व्यवस्था आहे ती देखील सांगितली. त्याचबरोबर संविधान आणि आपली परिवर्तनवादी चळवळ जी आहे ज्याच्यामध्ये आपण सर्व मिळून काम करत आहोत, तर ह्या सर्व गोष्टी या पुस्तकामध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. आणि याच्या माध्यमातून असाच प्रयत्न होता की जे लोक इस्लामचे बद्दल जे गैरसमज निर्माण करत आहेत त्याच्यात म्हणजे कुठेतरी त्याची रोकथाम देखील व्हावी आणि ज्या खऱ्या गोष्टी आहे, जे सत्य आहे ते सत्य लोकांपर्यंत पोहोचावं, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की लक्षात असू द्या की इस्लाम ज्याला म्हटलं गेलं त्या असं झालं की आज एक वेगवेगळे धर्म जसे आहेत तसा एक इस्लाम झालेला आहे. इस्लाम म्हणजेच मानवता आहे, हे लक्षात असू द्या. इंसानों को जो बनाया तुम्हारे रब ने, आपल्या सर्वांचा जो निर्माता ज्याला आपण मानतो,
त्याची प्रत्येकाची हाक ही प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. मला म्हणतो की जब इंसान बीमार पड़ता किसको पुकारते तो जमीर है अंतरात्मा हे ईश्वरा हे परमेश्वरा. साहब ने अभी दुआ की हे परमेश्वर ये जो किताब मिल रही है इसको अच्छे से हो लोगों तक के जाए. प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ईश्वराची हाक आहे, त्याला आपण मानतो. आणि त्या ईश्वरापर्यंत त्यानं जसं सांगितलं की या जगामध्ये तुम्ही मानव म्हणून कसं जीवन जगावं म्हणून सोडून दिलं नाही. लक्षात असू द्या, फरक आहे इंसान और जानवर के अंदर फर्क यही है कि इंसान के पास कुछ वैल्यूज है. तर त्यानं माणसाच्या भौतिक गरजा पूर्ण केल्या, अन्न वस्त्र निवारा, तो अगर आजारी पडत असेल तर त्याच्यासाठी प्रत्येक व्यवस्था केली गेली. आणि त्यानं कसं राहावं कसं वागावं यासाठी त्यानं धर्म दिला. धर्मामध्ये बिगाड़ केला त्यांच्या मारणाने. कुरान असं म्हणतो की बगियम बैनहुम, ये धर्म के मानने वालों ने अपने स्वार्थ के लिए बिगाड़ किया, जिसकी तरफ हमारे सती अपने चौहान साहब ने आपको बताया. ये धर्म के मानने वालों ने आपल्या स्वार्थासाठी त्याच्यामध्ये बिगाड़ केला. जो धर्म दिला गेला, तुम्ही मानव म्हणून तुम्ही एक आहात, या जी गोष्टी आली जे आपल्या घटनेचं मूळ आहे, बंधुता स्वतंत्रता समता बंधुता आपण म्हणतो, परंतु एका कुटुंबाचे तुम्ही सदस्य आहात. पार्लियामेंटच्या पटलावर लिहिलं आहे वसुदेव कुटुंबकम. ये धरती जो है तो ये एक कुटुंब है, ये हमारे पार्लियामेंट के उस पर लिखा हुआ है प्रवेश द्वार के ऊपर. और यही वैल्यूज कुरान ये कहता है अल खल्क़ या अल्लाह, हे विश्व है अल्लाहचं कुटुंब आहे. तर तुमचं कुटुंब एक आहे, तुमचे वडील हे एक होते, तुमची आई हे देखील एकच आहे. तुम्हाला जो संदेश दिला गेला तो संदेश देखील एकच आहे. संदेशामध्ये जेव्हा जेव्हा बिगाड झाला तेव्हा तेव्हा पैगंबर आले आणि त्यांनी त्याच संदेशाचं ज्यामध्ये जो बिगाड झाला तो बिगाड दूर केला. पैगंबर साहेबांनी इस्लाम धर्माची संस्थापना केली नाही तर तोच धर्म, तो आद्य धर्म, तोच मानव धर्म, त्याच धर्मामध्ये जो काही बिगाड झाला होता त्याला दूर केला आणि त्याची फायनल एडिशन कुरानच्या माध्यमातून जगासमोर ठेवली. आणि 23 वर्षामध्ये एक परिवर्तनवादी चळवळ आणि त्याच्यानुसार एक अशा प्रकारचं एक ज्याला आपण क्रांती म्हणतो, एक अद्वितीय क्रांती अशी केली की लोक जे गुलाम झाले होते, जे गुलाम अशा प्रकारची गुलामी होती की प्रत्येकासमोर नतमस्तक व्हायचे, झाडासमोर पर्वतासमोर जनावरासमोर. सांगितलं की नाही तुम्ही मानव म्हणून श्रेष्ठ आहात आणि सर्व प्रकारच्या गुलामीमधून काढून सांगितलं की तुम्हाला आता फक्त एका ईश्वराची गुलामी करायची जो या पृथ्वीतलावर नाही, त्या एका ईश्वराची गुलामी करा आणि सर्व प्रकारच्या गुलामीमधून मुक्त व्हा. आणि मानव म्हणून आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या तुम्ही समजून घ्या आणि त्यानुसार वागा. हा धर्म दिला, त्याला इस्लाम म्हटलं गेलं. झालं कारांतरानं असं झालं की जे वेगळे धर्म आहे त्याच्यामध्ये धर्मामध्येही काही गोष्टी आल्या, काही चांगल्या गोष्टी आल्या, काही वाईट गोष्टी आल्या असतील, परंतु आपला प्रयत्न असाच आहे. आज जो आपण प्रयत्न करत आहोत याच्या माध्यमातून आपला प्रश्न असाच आहे की तो इंसान को इंसान बनायचा. बहिणाबाईंनी म्हटलं होतं की माणसा रे माणसा कधी होशील रे माणूस. त्या माणसाला माणूस बनवण्याचा प्रयत्न एकीकडं आहे आणि त्याचबरोबर दुसरी जी गोष्ट आहे की त्या सर्व मानवांना जोडण्याचं कार्य, हे आपला अजून महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि तिसरा ज्याच्याकडं सरांनी सांगितलं की पॉलिटिकल अलायन्स बरोबर सोशल अलायन्स, तर आम्हाला असं वाटतं की यामधल्या काही गोष्टी आम्ही करत आहोत. सोशल अलायन्स आमच्या इथं सुनील वाकेकर साहेब आहेत, इथं मेरा सिद्दीके साहेब बसलेले आहेत. आम्ही असा प्रयत्न करत आहोत की सर्वांनी मिळून, मराठा सेवा संघाचे आमचे लोक आहेत, संभाजी ब्रिगेड, बामसेफ, सर्वांना मिळून, परिवर्तनवादी चळवळीचे जेवढे काही लोक आहेत त्यांनी सर्वांनी मिळून ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे. आम्हाला असं वाटतं की एवढा दुष्प्रचार करून देखिए आप कितनी नफरतें फैलाई जा रही सोशल मीडिया पर इस पर, लेकिन इतना होने के बाद भी हमारे जो आम लोग हैं, महाराष्ट्र तो खास उसके लिए बहुत आगे है. मैं समझता हूँ कि इसमें विशेष योगदान हमारी परिवर्तनवादी चळवळ के लोगों को भी है, हमारे राइटर्स को भी है, हमारे इंटेलेक्चुअल्स को भी है, हमारे पत्रकारों को भी है. यहाँ का जो मीडिया है, हमारा मराठी जो मीडिया है, हमारा प्रशासन के जो लोग हैं बहुत अच्छा काम कर रहे हैं कि यहाँ पर वो बात नहीं है कि इतना नफरत फैलाया जा रहा है, इतना दुष्प्रचार किया जा रहा, इतना जहर घोला जा रहा. मैं बहुत पॉजिटिव हूँ. सर ने कुछ बातें रखी है डॉक्टर इकबाल मेरे सामने, लेकिन मैं बहुत पॉजिटिव, मैं बहुत ऑप्टिमिस्टिक हूँ. और इस मामले क्योंकि मैं देख रहा हूँ, लोगों से मैं मिलता हूँ, 98%, 99.9% मैं कहता हूँ इतना जहर फैलाने के बाद भी लोग मोहब्बत कर रहे हैं, लोग एक दूसरे के साथ रहना चाह रहे हैं. ये हमारी पॉजिटिव चीज़ है. हम ये समझते हैं कि हमको वो चीज़ों को लेकर के हमको आगे बढ़ना पड़ेगा, तब हम जोड़ सकेंगे. कुरानची एक आयत मी आपल्या समोर ठेवली, त्याच्यामध्ये सांगितलं की वतावनु अलल बिर्रि वत्तक़वा वला तावनु अलल इस्मी वल उद्वान. जे काही चांगले काम आहेत, जे पुण्याईचे काम आहेत, जे जोडणारे काम आहेत, जे नेकीचे काम आहेत त्याच्यामध्ये एक दुसऱ्याचा सहभाग करा. आणि जे जुलूम जबरदस्तीचे काम आहेत, जे तोडणारे काम आहेत आणि लोकांवर त्यांचे अधिकार हिरावणारे ज्या काही गोष्टी आहेत, अशा ज्या सर्व काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक दुसऱ्याचा सपोर्ट करू नका.
तुम्ही सर्व मिळून एका चांगल्या समाजाची रचना करा, एका आदर्श समाजाची रचना करा, हा महत्त्वाचा संदेश आहे. आणि शेवटची गोष्ट हे सांगितलं की देखो भाई, इंसानों से ये कहा गया है कि देखो बहुत छोटी सी जिंदगी है, मृत्यू हे अटळ सत्य आहे, कुल्लू मन अलैहा फान. पृथ्वी तलावरील प्रत्येक वस्तू नाशवंत आहे, परंतु हे लक्षात असू द्या की मृत्यू म्हणजे सर्व काही संपलं असं नाही. ये इंसान को इंसान बनाने के लिए जो बेसिक चीज बताई गई वो क्या है? आपको स्वतंत्रता दी गई, लेकिन उसके साथ में उस स्वतंत्रता के साथ रिस्पॉन्सिबिलिटी भी आपके ऊपर है ना. तुम्ही सिगरेट पी सकता, लेकिन क्या होगा? दारू पी सकते आप, लेकिन उसका रिझल्ट क्या होगा? एव्हरी कॉज हॅज इफेक्ट. तर हे सांगितलं की तुम्ही, ठीक आहे, तुम्ही हे लोक लक्षात असू द्या की हे जीवन तुम्हाला एकदाच मिळालेलं आहे. इंसान बोल के आपको समझ दी, अल्लाह ने बुद्धी दी, खरं काय खोटं काय सांगितलं, सत्य काय असत्य काय. इन्ना हदैना उस सबीला इम्मा शाकिर व इम्मा कफुरा. तुम्हाला दोन्ही मार्ग दाखवले, चांगला आणि वाईट. जेव्हा तुम्ही वाईट मार्गावर जाल तर लक्षात असू द्या की त्याचा हिशेब तुम्हाला काही ना काही द्यावा लागेल. ये दुनिया की रीत आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलं, पेरी कडू जिरे मागी अमृत फळे, अरके वृक्षा कैसे येते. कडू जिरे पेराल आणि अमृत पाहिजे तुम्हाला. तुम्ही विष पेराल आणि तुम्हाला इथं अमृत पाहिजे, होणार नाही. बुरा करोगे तो बुरा होगा, कर बुरा सो हो बुरा. ते सांगितलं की जर इथं तुम्ही सुटलात तरी लक्षात असू द्या त्या ईश्वराच्या अदालतीमध्ये तुम्हाला उभं राहायचं आहे. ये मौत के दरवाजे से होकर तुमको जाना है और जाकर जो हिसाब करके आए, जो काम करके आए उसका हिसाब देना है. यहाँ पर लोगों का हरामकारी की, भ्रष्टाचार किया, लाखों करोड़ों लोगों के पैसे वसूल किए. अभी हमारे डॉक्टर साहब से हम डिस्कस कर रहे थे, हमारे टीचर्स अगर पढ़ा नहीं रहे, हमारे प्रोफेशनल्स अगर सही तरीके से काम नहीं कर रहे, भ्रष्टाचार कर रहे लोगों ने, आई रिपोर्ट आई कि ऑफिसमध्ये फक्त 37 मिनट्स हमारे शासकीय कर्मचारी काम करते, बाकी सारा टाइम सोशल मीडिया पे डालते. अगर हम इस तरह से कर रहे हैं, है ना, और उसका रिजल्ट हम देख रहे हैं, हमारे पास जिस तरफ हम जा रहे हैं उसका रिजल्ट ये आ रहा है कि अभी NCRB की अभी रिपोर्ट आई, 1,64,033 आत्महत्या हुई 2021, बहुत दिनों के बाद में रिपोर्ट आई. 1,64,033 आत्महत्या के लिए. आणि जास्त लोग कौन आहेत? ते लेबर क्लास. तो ये सबका खून चूस करके तुम अगर यहाँ पर बढ़ोगे, तुम यहाँ तो अपने बंगले बना लोगे, लेकिन याद रखो कि उस ईश्वर की अदालत में खड़े होना है और खड़े होकर के जो भी कर्म किया इस कर्मों का हिसाब देना है. कुछ तो यहाँ पर मिल जाएगा, लेकिन बड़ा हिस्सा यहाँ तुम अगर छूट भी जाओ, वकील साहब बैठे हैं, गड्ढिया दे दिए, जज को मैनेज कर लिए, छूट गए, जो कुछ हुआ सब कर लिए, लेकिन यहाँ छूट गए, लेकिन छूटेंगे ऐसा नहीं है, हिसाब तो देना है. और ये बात तुम्हारे अंदर है, ये हर एक के अंदर है, इंसान के अंदर ये बात डाली हुई है. पॉवर टेंड्स टू करप्ट अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट ॲब्सोल्युटली. सत्ता माणसाला भ्रष्ट बनवते. तर मग कुठंतरी ही जी जबाबदारी प्रत्येकानं स्वीकारावी, हा इस्लामचा मूळ त्याचा भाग आहे, मूळ भाग है त्याचा. इसीलिए जो तो किसी को बोलते हैं कि साहब आखिरत में अल्लाह को मुंह बताने का है ना, जरा शराब क्यों पी रहा, क्यों दारू पी रहा, क्यों बीवी को मार रहा. तो इस तरह से जो है तो लोगों को समझाया जाता. तर महत्त्वाची जी गोष्ट ती की माणसानं माणूस म्हणून कसं राहावं, हा महत्त्वाचा भाग आहे. आणि आपण सर्व मिळून आपल्या या आदर्श समाजासाठी संघटितपणे कसे प्रयत्न करावेत आपण करत आहोत. मी करत नाहीत हे म्हणत नाही. मी सांगितलं आपली मराठी पत्रकारिता, आपला पोलीस प्रशासन, प्रत्येकजण आपलं कार्य करत आहेत, परंतु त्याच्यामध्ये अजून काही चांगला प्रयत्न व्हावा. आपण सर्वांनी मिळून यासाठी प्रयत्न करावे. या दृष्टिकोनातून कुठेतरी सकाळचं जे कार्य आहे त्याचं महत्त्व आहे, नौशाद साहेबांनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं महत्त्व आहे, आणि आमचे शेषराव चव्हाण साहेबांसारखे जे इंटेलेक्च्युअल्स आहेत जे मार्गदर्शन करतात, अशा या मार्गदर्शकांची गरज आहे. आपण सर्व मिळून जर कार्यरत आपण कार्य केलं तर मला असं वाटतं की तो आदर्श समाज जो या जगामध्ये प्रेरित आहे तो देखील आपल्याला मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इस्लामचा अर्थ आहे शांती, पीस ऑफ माइंड, सुकून के साथ ज़िंदगी गुजारे. इंसान जो है तो जो भी काम करेगा इस दुनिया के अंदर बहुत सुख और शांति के साथ उसको ज़िंदगी उसको मिलेगी. और सबसे बढ़कर ये भी बताया गया है कि सिर्फ इस दुनिया में नहीं बल्कि मरने के बाद भी तुमको स्वर्ग मिलेगा, ऊंचा वो मिलेगा, ईश्वर की तरफ से तुम्हारी बख्शिश होगी. ये तमाम चीज़ें हैं, इन वैल्यूज़ के साथ ये हम जाकर उसको जीते हैं. हम ये समझते हैं कि इस्लाम है, आप उसको इस्लाम कहिए, आप उसको शांति धर्म कहिए, आप उसको मानवता धर्म कहिए. यही कुछ बातें थी जो इस मौके से आपके सामने रखना थी. आप सब आए और कुछ बातें हमारी सुनी, इस पर मैं आपका शुक्रिया अदा करता हूँ.